पैशाची राहिली तो पोऱ्या मागून आला आणि एकदम निसॉल झुंगीला गेला. 2 गल्यामध्ये पडले सापडला. मागील आठवड्यात शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत प्रकाश या इथं एका वृद्ध इसमाचे 50,000 रुपये चोरीला गेल्याचं घटना घडली होती आणि त्या अनुषंगाने पोलिसांनी वर्गणी काढून 50,000 रुपये दिले होते आणि त्यावरून आम्ही ते चोरटे शोधण्याचा चंग बांधला. LCBचे अधिकारी कळमकर, त्यानंतर त्यांचा स्टाफ, तसंच शहादा पोलीस स्टेशनचे PI गुरुवंत, शहाद्याचे AGPO घुमरे या सर्वांनी अत्यंत मेहनत घेऊन या गुन्ह्याचा तपास करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यामध्ये यश आलेलं आहे आणि LCBच्या टीमनं 2 आरोपी अटक केलेले आहेत. ते तळोदा तालुक्यातले आहेत. त्यांच्याकडून 50,000 रुपये हस्तगत केलेले आहेत. कोर्टाकडून परवानगी घेऊन योग्य त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया करून आम्ही त्या वृद्ध बाबांना त्याचे पैसे परत करणार आहोत. कर्मचारी पाठवलेले होते आणि त्या अनुषंगानं एक इसम आम्हाला असं भेटलं की त्याच्या केसामध्ये डोक्यामध्ये काहीतरी हेअरस्टाईल वेगळ्या प्रकारची केली, त्यात काहीतरी अक्षरं होती. अजून काही लोकांच्याकडे विचारणा केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ते हेअरस्टाईलमध्ये त्यांनी पुष्पा अशी अक्षरं कटिंगमध्ये कोरलेली आहेत. त्या अनुषंगानं आम्ही तपास सुरू केला आणि संपूर्ण जिल्हाभरात विशेष करून तळोदा आणि शहादा तालुक्यामध्ये आम्ही बातमीदारांच्या मार्फतीनं माहिती घेतली. तसेच आमचे LCBचे सर्व कर्मचारी गावागावामध्ये रवाना करून सलून्स जे आहेत तिथं माहिती घेतली आणि एक एक करत असं सर्व सलून्स पालती घातली. त्यानंतर मला काही मुलं अशा प्रकारे पुष्पा केसात कोरल्याची मिळाली. त्याच्यातून आम्ही ह्या आरोपीचा शोध घेतला आणि सगळा गुन्हा डिटेक्ट झालेला आहे. आरोपी प्रॉपर हा आरोपी तळोदा तालुक्यातला, दोघेही आरोपी तळोदा तालुक्यात.